तारखेला या मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. त्याचा मागचा उद्देश आमच्या ताई ॲडव्होकेट उमलकर नाकले मॅडम यांनी सांगितलाच आहे. जी प्रेस नोट आहे जी आपल्याला द्यायची आहे त्यात आमचं म्हणणं असं आहे की फक्त अनुसूचित जातीतील लोकांमध्ये संघर्ष म्हणजे यांच्या आपसात भांडणं लागली पाहिजे, हा खऱ्या अर्थाने या सरकारचा हेतू आहे. आरक्षणापासून वंचित कोण आहे, कोणता घटक आहे, जो घटक या महाराष्ट्र सरकारला आरक्षणाचा लाभ मागत आहे किंवा लाभ द्यायचा आहे, तर आरक्षण हे शिक्षणाशिवाय त्या आरक्षणाचा काही उपयोग होईल का समाजाला? मग ज्या समाजाला आतापर्यंत शिक्षणापासूनच तुम्ही वंचित ठेवलं, तर त्यांना तुम्ही आता कोणतं आरक्षण देणार आहे? आणि त्यांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचं आणि त्यांनी त्यांच्या परंपरागत व्यवसायातच राहायचं अशीच व्यवस्था सरकारने केलेली आहे. गेल्या 12 वर्षामध्ये या सरकारने काय केलं? अण्णाभाऊ साठे महामंडळाच्या मार्फतीनं त्यांना त्यांचे परंपरागत व्यवसाय करण्यासाठी डफडेच घेऊन दिले ना. दुसरं काय केलं? इतरही सगळ्या जाती धर्म आहेत, त्या जाती धर्मांमध्ये भांडणं लावण्याचं हे एक कट कारस्थान या शासनाचं आहे. त्याचा निषेध होणं गरजेचं आहे. आणि या घटकाला एक महार जे कन्व्हर्टेड बुद्धिझम मध्ये झालेले आहे, ते शिक्षणाने त्यांना आरक्षणाचा लाभ मिळालेला आहे. तेही त्यांच्या परंपरागत व्यवसायात असते तर त्यांना त्या आरक्षणाचा काही लाभ मिळालेला नसता. तर ही महत्वाची बाब बाजूला ठेवून त्यांना आरक्षण द्यायचं आहे, ते वंचित आहेत. वंचित का आहेत याच्या मागची कारण मीमांसा केली आहे का सरकारने? आणि माझा तर प्रश्न आहे की किती सोयी सुविधा दिल्या तुम्ही? त्या समाजाच्या वस्त्यांमध्ये तुम्ही शाळा काढली, त्या समाजासाठी हॉस्टेल काढले, उच्च शिक्षणासाठी त्या समाजाची काही सोय केली. हे सगळं काही करायचं नाही आणि नुसतं राजकीय लाभ मिळवण्याच्या हेतूने हा सगळा उपद्व्याप त्यांचा सुरू आहे. त्यामुळे याचा निषेध होणं गरजेचं आहे. आणि खऱ्या अर्थाने अनुसूचित जातींना मिळणारं आरक्षण हे या भारतीय जनता पक्ष आणि RSSच्या लोकांच्या डोळ्यात खुपतंय. ही मंडळी खऱ्या अर्थाने संघर्ष करून मिळवते याचं त्यांना दुःख आहे. त्यांना त्यांचे पिछलग्गू म्हणतात की नाही, भेडचालमध्ये एक समोर निघाली की सगळे तिच्या मागे, असा समाज त्यांना निर्माण करायचा आहे. म्हणून शिक्षणाच्या सुविधा द्यायच्या नाहीत. 12 वर्ष झाले रोजगाराची संधी त्या गोरगरिबांसाठी नाही. शिक्षणामध्ये गरिबांचं शिक्षण वेगळं आणि श्रीमंतांचं शिक्षण असं वेगळ्या पद्धतीनं शिक्षण केलेलं आहे. इतक्या सगळ्या त्यांनी ज्या कटकारस्थानातून निर्माण झालेल्या त्यांच्या योजना आहेत, त्या योजना फक्त त्या समाजापर्यंत न्यायच्या, पण मूळ बाबीवर जाणीवपूर्वक दुर्लक्ष करायचं, असं या भारतीय जनता पक्ष आणि RSSचा पूर्ण त्यांचं नेरेटिव्ह आहे. आणि या नेरेटिव्ह मध्ये आम्ही शिक्षित आहोत, आम्हाला समजते भविष्य कशात आहे. अशिक्षित समाजाला काय समजणार आहे भविष्य कशात आहे? ते तर त्यांच्या मागे चालले. त्यांचा भारतीय जनता पक्ष आणि RSSचा एक साधा सोपा त्यांचा फंडाच आहे. समाजातला एक माणूस आणायचा आणि त्या समाजाचं नेतृत्व उभं करायचं. नेतृत्व उभं करायसाठी त्याच्या मागे या पद्धतीनं समाज गोळा झाला पाहिजे म्हणून काही इश्यू द्यायचे, त्याला काहीतरी आश्वासन द्यायचं, समाजाला सोबत घ्यायचं आणि त्या समाजाचं वाटोळं करायचं, असं सगळं नॅरेटिव्ह या भारतीय जनता पक्षाचं आहे. याचे मी तुम्हाला 1 मिनिटामध्ये सांगू शकेल.
राष्ट्रपती अब्दुल कलाम आझाद नाही, अब्दुल कलाम हे सायंटिस्ट होते, त्यांना राष्ट्रपती केलं. राष्ट्रपती ते झाले, पण त्यानंतर खऱ्या अर्थानं देशात मुस्लिमांच्या विरुद्ध जे काम झालं, जे कटकारस्थान झालं, ते आज जे सगळं सुरू आहे, CAA SIR वगैरे, समाजाचा एक माणूस मोठा करायचा आणि समाजाला मातीत घालायचं. दुसरे रामनाथ कोविंद झाले, त्यांना केलं भारतीय जनता पक्षाने. ज्या दिवशी रामनाथ कोविंद झाले त्याच्या दुसऱ्या दिवसापासून अनुसूचित जातीचे जेवढ्याही योजना होत्या त्या सगळ्या योजनांमध्ये कटौती केली, स्कॉलरशिप बंद केला. तुमच्या इथं तर मोठा घोटाळा झालेला आहे स्कॉलरशिपचा, विसरले आता? हा आहे ना, लक्षात आहे. आणि आता त्यांना जसं आता काय त्यांना